नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्या पुढे एक विषय घेऊन आली आहे, की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची मला कॉलेज मेसेज येत आहेत, कॉल आणि मेसेज येत आहेत, की मॅडम आम्हाला फी स्ट्रक्चरबद्दल पण सांगा. तर बऱ्यापैकी मी सेमी गव्हर्नमेंटचा पण काल माझा व्हिडिओ टाकलेलाच आहे, की जे कमी रँकमध्ये होते, तर त्या अगदी क्लोजिंग रँक आणि ओपनिंग रँक याचे पूर्ण अगदी मी डिटेल्स अगदी 6 कॉलेजबद्दल मी डिटेल्समध्ये सांगितलेलंच आहे. तर त्या अनुषंगाने बऱ्यापैकी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मुलांची मला कॉल येतात, की मॅडम सेमी गव्हर्नमेंटमध्ये जाण्यासाठी किती फीस लागते? तर त्या अनुषंगाने मी अगदी ह्या व्हिडिओच्या मार्फत मी आज 4 कॉलेजची मी पूर्ण अगदी फी स्ट्रक्चर, अगदी हॉस्टेल सगळ्याबद्दल अगदी किती मिनिमम फीस असते आणि सगळ्यात कमी म्हणजेच लो बजेट असणारे हे 4 कॉलेजेस मी आज काढलेले आहेत. तर अगदी लास्ट इयरमध्ये सेमी गव्हर्नमेंटमध्ये असलेले हे 4 कॉलेजेस आहेत. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल, की किती फीस असू शकते. ओके. तर ज्यावेळेस स्टुडंट चॉईस फिलिंग देतात, त्यावेळेस स्टुडंट चॉईस फिलिंग करताना 3 गोष्टीचा विचार करत असतात विद्यार्थी मित्रांनो अगदी. तर पहिली गोष्ट आहे, की चॉईस जवळ-जवळ ते देत असतात त्यावेळेस ते कॉलेजच्या ग्रेडनुसार ते पहिल्यांदा चॉईस फिलिंग देत असतात आणि दुसरी गोष्ट ते विचार करतात, की लोकेशन म्हणजे त्यांना किती अंतर आहे त्याच्यापासून. त्यामध्ये ते लोकेशनचा पण खूप विचार करतात विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा ते चॉईस फिलिंग देतात. आणि थर्ड आहे ते फीस स्ट्रक्चरनुसार ते लो फीस टू हाय फीस ह्याच्यावरून ते विद्यार्थी चॉईस फिलिंग देत असतात. तर ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ते विद्यार्थी प्रत्येक वेळेस हे ग्रेड कॉलेजचा ग्रेड बघत असतो किंवा आपलं लोकेशन पाहत असतो किंवा फीस स्ट्रक्चर पाहत असतो, म्हणजे सेमी गव्हर्नमेंट जाण्यासाठी. तर बऱ्यापैकी सगळे पॅरेंट्स पण लो फीस टू हाय फीस हा मार्ग शोधत असतात आणि त्याच त्यांचा मार्ग हा सफल व्हावा किंवा काही त्यांना अडचण येऊ नये म्हणून मी अगदी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी तमाम आपल्या विद्यार्थ्यांना आणि पॅरेंट्सला मी अगदी हे 4 कॉलेजेस सांगणार आहे. लो अगदी फीसवाले. तर कोणते आहेत तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या. ह्या गोष्टी लक्षात घेऊन चॉईस फिलिंग देतात. त्यानुसार स्टुडंटला जर व्हिडिओ जर महत्त्वाचा अगदी खूप ठरणार आहे स्टुडंटला. ज्या काही विद्यार्थ्यांना असा हा व्हिडिओ जर नवीन-नवीन आणखीन पाहिजे असतील माझे, तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये अगदी नवीन-नवीन व्हिडिओ पाहता येतील आणि तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना पण हा व्हिडिओ सेंड करा. तर ओके. तर मी या व्हिडिओमध्ये जवळ-जवळ 4 एम-बी-बी-एसचे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस सांगणार आहे. तर अगदी लास्ट इयरची प्रवेश प्रक्रिया म्हणजेच 85% स्टेट कोठ्यामधून झालेली होती आणि जे 4 एम-बी-बी-एस कॉलेज कोणते आहेत आणि सर्वात कमी फीस असलेले कॉलेज कोणते? तर त्याचबरोबर अगदी कॅटेगरी कोणती आहे आणि त्याच्याबद्दल पण अगदी डिस्कस मी आज तुम्हाला करणार आहे आणि त्या 4 कॉलेजबद्दल पण अगदी पूर्ण तुम्हाला या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सांगणार आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी अगदी हे 4 कॉलेजेस जवळ काढलेले आहेत. तर पहिलं मी हे कॉलेज तुम्हाला इथे स्क्रीनवरती अगदी झूम करून दाखवते म्हणजे लक्षात येईल. इथे पाहू शकता पुण्यामधलं हे कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज कमला नेहरू हॉस्पिटल अँड पुणे हे असं दिलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता झूम मी केलेलंच आहे. तर फर्स्ट इयरची एम-बी-बी-एस फीस काढलेली आहे 2022 आणि 23 असं काढलेलं आहे. तर अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज आज तुम्हाला मी अगदी इथे सांगणार आहे, की किती फीस गेली होती 2023 मध्ये. ओके. तर अगदी हे पुण्याचं कॉलेज मी काढलेलं आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी. इथे तुम्ही इथे पाहू शकता ट्युशन फीस टोटल अगदी प्रत्येक कॅटेगरीचं मी काढलेले आहेत. ओपन कॅटेगरीमध्ये इथे पाहू शकता मी ते ओपन कॅटेगरीचं काढलेलं आहे. 7,50,000 ही टोटल फीस इथे दिलेली आहे फर्स्ट इयरची आणि ओबीसी कॅटेगरीची पण इथे पाहू शकता. तर किती 4,09,091 रुपये हे ओबीसीची फीस आहे आणि ईडब्ल्यूएसची पाहू शकता 3,75,000 ही ईडब्ल्यूएसची आहे आणि एस-सी-एस-टीला इथे 0 दिलेली आहे आणि अदर रिझर्वेशन म्हणजेच व्ही-जे-एन-टीला इथे 68,182 रुपीज ही व्ही-जे-एन-टी कॅटेगरीला दिलेली आहे. तर हे पूर्ण अगदी फीस दिलेली आहे आणि रिफंडेबल पण डिपॉझिट त्यांच्याकडनं घेतात. हे जवळ त्यांच्याकडे 30,000 रुपये प्रत्येक कॅटेगरीला रिफंडेबल फीस ते डिपॉझिट असतात, पण ते शेवटी झाल्यानंतर ते मला रिफंड पण करतात आणि हॉस्टेल आणि ट्रान्सपोर्टचं पण दिलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता एकदम 80,000 प्रत्येक कॅटेगरीला तिथे त्यांनी ठेवलेलं आहे फीस. हे झालं पुण्याचं कॉलेज भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आणि नेक्स्ट कॉलेज मी इथं काढलेलं आहे. तर इथे पण तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. अगदी प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च इस्लामपूर म्हणजे हे तालुका वलवा आणि डिस्ट्रिक्ट सांगली इथे त्या ठिकाणी हे कॉलेज आहे आणि ते अगदी कॅटेगरी वाईज मी तुम्हाला अगदी ट्युशन फीस मी इथे वाचून दाखवते. ओपन कॅटेगरीला
4,40,000 आहे. एस-सीला 0 आहे, एस-टीला पण 0 आहे, व्ही-जे-एन-टीला पण 0 आहे आणि ओ-बी-सीला तिथे पाहू शकता 2,20,000 आणि एस-बी-सीला पाहू शकता 0 आहे आणि ई-बी-सीला इथे पाहू शकता 2,20,000 आहे आणि डेव्हलपमेंट फीस, लॅबोरेटरी फीस, लॅबोरेटरी डिपॉझिट आणि कॉशन मनी हे जवळ-जवळ सगळं पूर्ण टोटल इथे पाहू शकता तुम्ही. ओपन कॅटेगरीला 8,34,000 अशी फीस आहे ओपन कॅटेगरीला आणि नेक्स्ट जे मी काढलेलं आहे एस-सी कॅटेगरीचं तिथे पाहू शकता 3,50,000, एस-टीला पण 3,50,000 आणि पुढे इथे तुम्ही पाहू शकता इथे मी आणखीन एक काढलेली आहे व्ही-जे-एन-टीला 3,94 म्हणजे 3,94,000 इथं काढलेलं आहे आणि ओ-बी-सीला 6,14,000 आणि एस-बी-सीला 3,94,000 आणि ई-बी-सीला 5,92,000. ओके. आता नेक्स्ट कॉलेज मी इथे तुम्हाला आणखीन एक दाखवणार आहे कमी असलेलं फीसवालं तेरणा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल. इथे तुम्ही पाहू शकता हे नवी मुंबईमध्ये आहे. इथलं फी स्ट्रक्चर अगदी एम-बी-बी-एस तुम्हाला मी अगदी टोटल सांगते डायरेक्टली. ओपन कॅटेगरीमध्ये इथे पाहू शकता 7,01,500 आहे आणि ई-डब्ल्यू-एस वाल्यांना म्हणजेच ई-बी-सी वाल्यांना कॅटेगरीवाल्यांना 3,51,500 आहे आणि ओ-बी-सीला 3,83,318 आहे. व्ही-जे-एन-टी, एस-बी-सी कॅटेगरीला 65,160 रुपीज आहे आणि एस-सी, एस-टीला 1,500 आहे आणि हे पुढचं आहे ते एन-आर-आय आहे. तर हा अगदी पूर्ण टोटल तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी झालेलं आहे आणि तर हॉस्टेलचं पण इथं दिलेलं आहे तरी टोटल इथं हॉस्टेल फीस, हॉस्टेल डिपॉझिट रिफंडेबल आहे 50,000 आणि फूड चार्जेस 60,000 आहेत आणि हॉस्टेल फीस 95,000 आहे. टोटल जवळ-जवळ 2,05,000 हे जवळ-जवळ ते मेडिकल कॉलेज यांचं इथलं हे फी स्ट्रक्चर आहे. ओके. तेरणावाल्यांचं आणि नेक्स्ट इथे आणखीन एक मी काढलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता. इथे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव. ओके. इथलं पण एक फी स्ट्रक्चर मी इथं काढलेलं आहे अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईजचं. एम-बी-बी-एसचं तर इथे ओपन कॅटेगरीचं पाहू शकता तुम्ही. इथे ओपन कॅटेगरीला इथे अगदी टोटल फीस 6 लाख दिलेली आहे. ओ-बी-सीला 3 लाख दिलेली आहे आणि इथे एन-टी-एस-बी, एन-टी-1, एन-टी-2, एन-टी-3, व्ही-जीला इथे नील दिलेली आहे आणि एस-सी, एस-टीला पण इथे नील दिलेली आहे. तर हे झालं पूर्ण अगदी हे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज. तर विद्यार्थी मित्रांनो मी हे जवळ-जवळ आज मी तुम्हाला 4 कॉलेजेसचे जवळ-जवळ अगदी फी स्ट्रक्चर सांगितलं आहे. तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना जे सेमी गव्हर्नमेंटमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन्स घेऊ इच्छित आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना एक अंदाज येऊन जाईल की कोणते कमी कॉलेजेस आहेत म्हणजे आपल्याला चॉईस फिलिंगच्या वेळेस कमी फीसवाले पण आपण पहिल्यांदा चॉईस करू शकतो आणि आपले तिथे पैसे वाचवू पण शकतो. तो एवढाच या निमित्ताने मी आज हा व्हिडिओ घेऊन आले होते. विद्यार्थी मित्रांनो ज्या काही मुलांना माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून भविष्यामध्ये सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. ओके मित्रांनो, थँक यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.